जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्र जे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत, त्या श्लोकांचा आपण अभ्यास करतोय. त्यांच्याच कृपेने ही निरूपण सेवा घडत आहे. आज निरूपणासाठी 45वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये समर्थाने आपल्याला काय सांगितलेलं आहे, काय उपदेश केला आहे मनाला, ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण श्लोक काय ते बघूया आणि मग त्याचं पुढे निरूपण बघूया. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. शब्दार्थ बघूया आपण. संगे म्हणजे संगतीने, सहवासाने. जयाचेनी संगे समाधान भंगे. भंगे म्हणजे भंग पावणे, नष्ट होणे, बिघडणे, मोडणे. अहंता अकस्मात येऊनी लागे. अहंता म्हणजे काय? अहंभाव, अहंकार, देहबुद्धी, मीपणा. अकस्मात म्हणजे अचानकपणे, अकल्पितपणे, ध्यानीमनी काहीही नसताना, कुठली पूर्वकल्पना नसताना. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. मती म्हणजे बुद्धी, सोडी म्हणजे सोडणे, बाजूला सारणे. सरळ अर्थ काय आहे की ज्याच्या संगतीने, जयाचे निसंगे, ज्याच्या संगतीने किंवा सहवासाने समाधान भंगे, समाधान भंग पावतं, समाधान नष्ट होतं, आंतरिक समाधान नष्ट होतं. ज्याची संगत केली असता अहंता अकस्मात येऊनी लागे. अकस्मातपणे, अकल्पितपणे, कुठलीही पूर्वकल्पना नसताना, ध्यानीमनी नसताना मनुष्याच्या अहंभावामध्ये, अहंकारामध्ये वाढ होते. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. म्हणजे ज्याची संगत केली असता माणसाची सत्सद्वेग बुद्धी नष्ट होते किंवा बुद्धी भ्रष्ट होते, ती रामाला म्हणजे भगवंताला मनुष्यापासून दूर सारते. मती राम सोडी, मनुष्याला रामापासून म्हणजे भगवंतापासून दूर करते. अशा संगतीची कसली गोडी आहे?
म्हणजे अशा संगतीत मनुष्याला कुठलाही आनंद किंवा समाधान प्राप्त होत नाही आणि म्हणून अशी संगत करू नये असं समर्थ आपल्याला सांगतात. आयुष्यामध्ये संगतीला अतिशय महत्व आहे. जर चांगली संगत धरली तर मनुष्यामध्ये चांगले गुण त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये सत्वगुणाची वाढ होते. जर संगत वाईट असेल तर मनुष्य बिघडतो, त्याची बुद्धी भ्रष्ट होते. त्यामुळे ज्याची संगत करू ते गुण आपल्याला येऊन चिकटतात. जर आपण साधन मार्गावर वाटचाल करत असू, आपण जर उपासना मार्गावर असू, तर आपल्याला फार सांभाळावं लागतं. साधकाला संगतीच्या बाबतीत फार सांभाळावं लागतं. ज्याची संगत केली असता आपलं साधन चांगल्या पद्धतीने पुढे जातं, म्हणजे ते साधनेला पूरक असतं. अशी संगत करावी, पण जी संगत केली असता आपल्या साधनेला मारक ठरते, ती संगत साधनी माणसाने करू नये. समाजामध्ये वावरत असताना आपला सगळ्यांशी संबंध येतो. त्यांची संगत आपल्याला लाभते किंवा सहवास आपल्याला मिळतो. पण तो जर मनुष्य किंवा माणूस हा विषयी असेल, विषयामध्ये रमलेला असेल, विषयभोग सेवन करणारा असेल, तर साहजिकच त्याची संगत धरल्यानंतर आपण सुद्धा विषयी होतो. आपल्याला सुद्धा विषयभोग भोगावासा वाटतो. आपला सुद्धा विषयभोगाचा हव्यास वाढतो. आपली वृत्ती उपासना मार्गावरून परावृत्त होते. हवेपणा वाढतो. आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकून राहत नाही. आपण सतत विषय भोगण्याच्या मनस्थितीमध्ये अस्थिर आणि अस्वस्थ बनतो. त्या सवयीमुळे मनुष्य विषय वासना आणि विकारांच्या अधीन होतो. त्याचं समाधान भंग पावतो. त्याची समाधानी वृत्ती नष्ट होते. तो अस्वस्थ होतो, तो अस्थिर होतो. त्याला विषय सुख पुन्हा पुन्हा भोगावेसे वाटते. त्याच्यामधल्या वासनेचं प्राबल्य वाढतं. महाराज म्हणतात ना, की वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. आपण किती हडहड केलं तरी वासना ही भोगाने कमी होत नाही, ती त्यागाने नाहीशी होत नाही. अंतरंग वासनामय झालं की मनुष्याची समाधानी वृत्ती बिघडते. विषय कितीही भोगला तरी त्याला समाधान मिळत नाही. मग ती पैशाची वासना असो, शारीरिक भोगाची वासना असो, कामवासना असो, अन्नावरची वासना असो, ती माणसाला विषयी बनवते आणि विषयाच्या खाईमध्ये ढकलून देते. समर्थ माऊली करुणाष्टकामध्ये म्हणते ना, की विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. तुझ विण मज रामा वोकटे सर्व काही. तेच सूत्र समर्थ माऊली या श्लोकामध्ये आपल्याला सांगते, की ज्याची संगत केली असताना समाधान भंग पावतं आणि विषय भोगाची वासना ही वाढत जाते, तीव्र बनते. अशा लोकांची संगत आपण करू नये. आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, की जयाचेनी संगे समाधान भंगे. ज्याची संगत केली असता आपलं समाधान नष्ट होतं, त्याची संगत आपण करू नये. पुढे समर्थ माऊली म्हणते, की ज्याची संगत केली असता अकल्पितपणे, अकस्मातपणे, कुठलीही पूर्वकल्पना नसताना अचानक, म्हणजे आपल्याही नकळत जर आपला अहंभाव वाढत असेल, जर आपला अहंकार वाढत असेल, अहंता वाढत असेल, देहबुद्धी वाढत असेल, तर अशांची सुद्धा आपण संगत करू नये. अहंता अकस्मात येऊनी लागे, म्हणजे आपल्याही नकळत आपला अहंभाव वाढतो अशा लोकांची संगत केल्यानंतर. अहंकार वाढतो, देहबुद्धी वाढते, मीपणा वाढतो, अभिमानी वृत्ती वाढते. तर अशांची संगत आपण करू नये. तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते, की तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. ज्याच्याशी संगत केली असता आपली सत्सद्वेग बुद्धी जी जागृत असते एरवी, ती जर भ्रष्ट होत असेल आणि ती जर आपल्याला भगवंतापासून दूर करत असेल, मनुष्याला भगवंतापासून दूर करत असेल, तर अशा प्रवृत्तीची माणसं आपण सोडून द्यावीत. अशा माणसांची संगत आपण करू नये. कारण अशा संगतीमध्ये कोणतीही गोडी नसते, कुठलाही आनंद किंवा समाधान नसतं. म्हणून साधनी माणसाने उपासना मार्ग आचरत असताना संगतीला फार महत्त्व द्यावं. ज्यांच्याशी संगत केली असता त्याचं साधन चांगलं चालतं, त्याची साधनामध्ये प्रगती होते,
उपासना मार्गामध्ये ज्याची प्रगती होते, ज्याला चांगल्या प्रकारचं जीवन जगता येतं, अशा लोकांची संगत आपण करावी. की ज्या व्यक्ती उपासना मार्गावर विश्वास ठेवणारे आहेत, ज्या व्यक्ती देवाधर्मावर श्रद्धा ठेवणारे आहेत, ज्या व्यक्ती भगवंतावर निष्ठा ठेवणारे आहेत, अशा व्यक्तींबरोबरच आपण संगत करावी. महाराज म्हणतात ना, की सत्संगतीचं महत्त्व अतिशय आहे. आणि म्हणून माणसाने अशा लोकांची संगत करावी. ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहिलं असता विषयभोग पुन्हा पुन्हा भोगावासा वाटतो, वासनेचं प्राबल्य वाढतं, तीव्र होतं. अशा लोकांची संगत आपण करू नये, कारण त्याच्यामुळे आपली देहबुद्धी बळकट होत जाते. आपला अहंभाव वाढतो, अहंकार वाढतो, मीपणा वाढतो, अभिमानी वृत्ती वाढते. चांगल्या व्यक्तींची संगत करावी, ज्याच्यामुळे देहबुद्धी क्षीण होत जाते, वासना क्षीण होत जातात. विषय आणि विकारांचा पगडा कमी कमी होत जातो. मनुष्याला आंतरिक शुद्धता, समाधान, आनंद प्राप्त होतो. मग ही सत्संगत आपल्याला कधी कशी मिळणार? तर संतांच्या संगतीमध्ये आपल्याला हा आनंद मिळतो. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला हे समाधान मिळतं. मग संतांची संगत आपल्याला कशी होऊ शकते? तर ती 3 प्रकारांनी होऊ शकते. एक म्हणजे देहानी संगत. दुसरी म्हणजे त्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथामध्ये जे तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे, त्याची संगत. आणि तिसरं, ह्या संतांनी आपल्याला जे नाम दिलं, त्या नामाची संगत. आणि म्हणून मनुष्याने सत्संगती करावी, याचाच अर्थ काय आहे? की संतांना शरण जावं. संतांनी जे आपल्याला तत्वज्ञान त्यांच्या ग्रंथांमधून सांगितलं, त्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांनी जे आपल्याला नाम दिलं, ते नाम भरपूर घ्यावं. त्याला सत्संगती म्हणतात. पण जी व्यक्ती विषयी आहे, ज्या व्यक्तीच्या सान्निध्यात किंवा सहवासात गेल्यानंतर आपला विषयभोग वाढतो, त्याची लालसा वाढते, त्याची वासना वाढते, अहंभाव वाढतो, अहंकार वाढतो, अहता वाढते. आपल्याला कळत नाही, सत्सद्विवेक बुद्धी भ्रष्ट होते. आपण परमेश्वरापासून लांब जातो, दूर जातो. अशांची संगत आपण करू नये. जे साधना मार्गावर जात नाहीत, ज्यांची उपासना नाही, अशांची संगत आपण धरू नये. आणि हे सूत्र सांगताना समर्थ माऊली या श्लोकामध्ये म्हणते, की जयाचे संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे, तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम सोडी. जय जय रघुवीर समर्थ.